नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी होमराज लोणबले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 जानेवारी आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ब्रह्मपुरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण इथं मोफत पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी पेपर घेतलेला होता आणि त्या पेपरमध्ये जे गणिताचे प्रश्न होते त्यांचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 25 प्रश्नाचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. ठीक आहे. तर बघा पहिला प्रश्न काय होता याच्यामध्ये, बघा पहिला प्रश्न होता, जर पीचे P% म्हणजे 225 तर पीच्या वर्गाची किंमत काढा, असा प्रश्न होता. बघा अशी तर खूप सोपा प्रश्न आहे. काय करायचं बघा, पीचे P%, बघा पीचे साठी आपण गुणाकार लिहितो. पीचे P% म्हणजे भागीला 100 लागेल आणि म्हणजे साठी आपण बरोबर किती तर 225. ठीक आहे. आधी आपण याला सोडवून घेऊ, नंतर पीचा वर्ग किती हे आपण पाहणार. बघा आपण पीचे P% जरी म्हटलं तर P गुणिला P बरोबर पीचा वर्ग होणार आणि हे 100 जर तिकडे गेले तर 225 गुणिला 100 म्हणजे याचा उत्तर पीचा वर्ग बरोबर 22,500. किती तर 22,500. म्हणजे बघा P² पीचा वर्ग बरोबर किती त्याला 22,500 आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, पीचा वर्ग बरोबर किती, तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 22,500 रुपये. त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया आपण. बघा त्यानंतर प्रश्न काय होता, एक वस्तू 1,500 रुपयाला विकल्यास 150 रुपये नफा होतो, तर 24% नफा कमवण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी. ठीक आहे. विक्री किंमत काढायची आहे वस्तूची विक्री किंमत काढायची आहे, पण त्याच्या आधी आपल्याला त्याची खरेदी किंमत माहीत असणे आवश्यक आहे. आणि खरेदी किंमत बघा, हे वस्तूला विकली हे पण विक्री किंमत आहे आणि पुन्हा विक्री किंमत काढायची आहे. पण बघा एवढ्या रुपयाला विकल्यावर किती नफा झाला तर 150 रुपये नफा झाला. मग आपण म्हणू शकतो जर 1,500 मधून जो नफा जर आपण मायनस केला, नफा जर वजा केला तर 1,350 रुपये हे काय असेल तर खरेदी किंमत असेल. काय तर खरेदी किंमत. बघा एवढ्या रुपयाला विकल्यावर एवढा रुपये नफा झाला म्हणजे ह्या किमतीमध्ये विक्री किमतीमध्ये हे नफ्याची किंमत ॲड होती, म्हणून आपण त्याच्यामधून 1,500 रुपये वजा केले. आपण म्हणू शकतो 1,500 मधून 150 रुपये वजा केले म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती होती 1,350 रुपये. मग बघा 1,350 रुपये हे काय असते 100%ची किंमत असते. बघा कोणतीही खरेदी किंमत ही आपण किती पकडायची 100% पकडायची. किती टक्के पकडायची 100%. आणि आपल्याला नफा कमवायचा आहे 24%. म्हणजे 100वर 24% नफा म्हणजे 124%ची किंमत काढू. तर बघा 1,350 म्हणजे 100% तर 124 म्हणजे किती, याला तिरपा गुणाकार करायचा. बघा 1,350 गुणिला 124 आणि भागीला काय करणार 100. ठीक आहे. बघा काटपीट करू, इथला 0 कापला, इथला पण 0 कापून घेऊ. ठीक आहे. 5चा भाग देणार, 5 दुने 10, 5 दुने 10, 5 7 35. त्यानंतर बघा बेसक 12, आता उरले किती आणि बेदुने 4. बघा 62 भागीला 27 करायचं आहे तुम्हाला, 62 भागीला 27. ठीक आहे. बघा 62 भागीला 27 करून आता तुम्हाला 27चा फाळा येत असेल तर ठीकच आहे, नसेल तर काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो, 62 आधी 20 वेळा गुणाकार करायचा आणि मग नंतर 7 वेळा करून त्याच्यामध्ये मिळवून टाकायचं. बघा हा 0, बेदुने 4 आणि बेसक 12. ठीक आहे. आपण 20 वेळाच गुणाकार केला, पुन्हा आपला 7 वेळा बाकी आहे म्हणून 7 वेळा करून घ्यायचं. 7 दुने 14 4, हातचा 1, 7 सकम 42 आणि एक किती 43. यांची दोघांची आपण काय करायचे बेरीज, 4 7 आणि हे 6, 1,674 रुपये. किती तर 1,674 रुपये. जर आपल्याला 24% नफा मिळवायचा असेल तर ती वस्तू 1,674 रुपयाला विकायला पाहिजे 1,674. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचा उत्तर असेल. बघा त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. बघा एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात, एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते
तर ती किती वर्षात चारपट होईल? बघा चक्रवाढ व्याजामध्ये काय असते, एखादी रक्कम किती वर्षामध्ये, तर 5 वर्षामध्ये. बघा 5 वर्षामध्ये 1ची 2 झाली, किती झाली, 1ची 2 झाली, म्हणजे 1 वरून 2 झाली दुप्पट. तर नंतरच्या 5 वर्षावधी काय होणार, तर 2ची काय होणार 4, किती होणार 2ची 4. तर बघा आपल्याला काय म्हणलं आहे, एक रक्कम 5 वर्षामध्ये दुप्पट झाली, म्हणजे एक रक्कम 5 वर्षात दुप्पट झाली, तर किती वर्षात चारपट होईल, तर बघा नंतरच्या वर्षामध्ये ते दुप्पट होते. तर अशा प्रकारे 5 वर्ष आणि 5 वर्ष 10 वर्ष, किती वर्ष 10 वर्षामध्ये ती रक्कम 1 वरून किती झाली 4 झाली, चारपट झाली. आपल्याला म्हणलंय चारपट, तर किती वर्षामध्ये 10 वर्षामध्ये ते चारपट होईल. ठीक आहे, बघा अशा प्रकारे. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, हा बघा 127 गुणिला 136, 127 गुणिला 136 गुणिला 413 गुणिला 291 गुणिला 342 गुणिला 533 आणि गुणिला 342. या गुणाकाराच्या उत्तराच्या एकक स्थानचा अंक काढायचा. आपल्याला एकक स्थानचा अंक काढायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, आपल्याला एकक स्थानचा अंक काढायचा आहे. तर या पूर्णच्या पूर्ण संख्यांचा गुणाकार करायची गरज नाही. तर काय करायचं बघा, फक्त एकक स्थानच्या संख्येचा गुणाकार करू. इथे एकक स्थानी 7 गुणिला 7, इथले एकक स्थान किती आहे 3 गुणिला इथला एकक स्थान 1, 2 आणि 3 आणि हे 2. ठीक आहे, याचा जर गुणाकार केला आपण तर बघा एकक स्थानचा अंक काय येणार, तर बघा 2 6, 6 दुने 12, 12 1 12, 12 3 36 आणि 36 गुणिला 7 करू, 36 गुणिला 7, 7 सकम 42, 7 सकम 42 ची 2 हातचे किती 4, 7 सकम 42 ची 2 हातचे 4 आणि 7 त्रिक 21, 21 आणि 4 किती, तर 21 आणि 4 25. ठीक आहे, आता याच्यानंतर पुन्हा हा 7चा गुणाकार करा गुणिला 7, तर 7 दुने 14 4. म्हणजे आपल्याला एकक स्थानचा अंक काढायचा आहे, तर याचा पुन्हा गुणाकार करायची गरज नाही. तर एकक स्थानचा अंक काय आला रे 4 आला. अशा प्रकारे या उत्तराचा शेवटचा अंक, या गुणाकाराचा शेवटचा अंक काय असेल, तर 4 असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे पूर्ण गुणाकार करायची गरज नाही, आपल्याला एकक स्थानचा अंक विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 4. ठीक आहे, अशा प्रकारे याही प्रश्नाचं आपण उत्तर काढलेलं आहे. त्याच्यानंतर बघा नंतरचा प्रश्न आहे 58. बघा 58 52 4m आणि आपल्याला म्हणलं आहे की या संख्येला जर 9ने भाग जाते, या संख्येला जर 9ने भाग जाते तर यमच्या ठिकाणी कोणता अंक येईल, यमच्या ठिकाणी कोणता अंक येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, 9ची कसोटी काय म्हणते, दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येलाही 9ने भाग जाते. परंतु बघा आपण याच्यामध्ये त्यांची बेरीज न करता पण उत्तर काढू शकतो. तर कसं बघा, 9 कॅन्सल करू. बघा 5 आणि 4 किती रे 9, म्हणजे 9 मध्ये 9चा भाग गेला. त्यानंतर बघा 8 न इथला एक जरी कापला तर 9चा भाग गेला, इथं किती उरला 1. हे 5 आणि 3, 5 आणि 1 किती 6 आहेत. आता आपल्याला जर पुन्हा 9चा भाग द्यायचा असेल तर कितीची गरज आहे, तर 3ची गरज आहे. जर आपण जर 3 लिहिला तर 9ने पुन्हा भाग जाईल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तर 3 असायला पाहिजे. कारण बघा 5 आणि 1 6 आणि 3 9, म्हणजे पूर्णचे पूर्ण कॅन्सल होणार. आणि याचा अर्थ पूर्णच संख्या कॅन्सल होणे म्हणजेच 9ने पूर्ण भाग जाणे. ठीक आहे, एक काम 1117 दिवसामध्ये करतो. बघा ए लिहून घेऊ आपण इथं, एक काम 1170 दिवसामध्ये करतो, 1170 दिवसामध्ये करतो. बी तेच काम 2340 दिवसामध्ये करू शकतो. जर दोघांनी मिळून काम केलं तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. बघा अशा प्रकारे लिहिलं आपण, एचं काम लिहून घेतलं, बीचं काम. बघा विद्यार्थीमध्ये याचा आपण काढतो लसावी. काय काढतो, लसावी काढतो. यांचा लसावी जरी काढायला गेला आपण तर बघा इथं 117 दुने 234 होतात. मग आपण यांची लसावी किती पकडू शकतो, तर 2340 पकडणार. लसावी म्हणजे काय, तर दोन्ही संख्येने भाग जाणारी संख्या. त्यानंतर बघा
117चा भाग 234 मध्ये किती वेळा जातो? 2 वेळा, म्हणजे ह्याचा 2 वेळा भाग जाईल आणि याचा किती वेळा भाग जाईल? 1 वेळा भाग जाईल. अशा प्रकारे यांची ही कार्यक्षमता निघाली. काय निघाली? कार्यक्षमता. ह्या दोघांनी मिळून काम केला तर बघा, हा ए जो आहे हा 2च्या स्पीडने काम करतो, बी हा 1च्या स्पीडने काम करतो. मग दोघांनी मिळून जर काम केला तर कितीच्या स्पीडने काम करणार? 3च्या स्पीडने काम करणार. आणि 3च्या स्पीडने काम केले, काम किती करायचं आहे? तर 2340 एवढा काम करायचं आहे. मग 3च्या स्पीडने काम करणार, दोघे मिळून ए प्लस बी. तर आपण काय करणार? काम 340 आहे, सॉरी 2340 आहे आणि भागीला त्यांची कार्यक्षमता किती आहे? 3. 3 1 3, 3 7 21, 23 मधून 21 गेले किती उरले? तर 2 उरले. 3 8 24 आणि हा 0 लावून घेऊ, म्हणजे 780 दिवस. किती? 780 दिवसामध्ये ते दोघे मिळून काम केले तर तो काम पूर्ण करतील. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, 780 दिवस. ठीक आहे. अशा प्रकारे याही प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे. त्याच्यानंतर नंतरचा प्रश्न बघूया. हा, त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. हा, 3 रुपये 20 पैसे प्रति किलोग्राम, 3 रुपये 20 पैसे प्रति किलोग्राम ची साखर 2 रुपये 90 पैसे प्रति किलोग्रामच्या साखर कोणत्या गुणोत्तरात मिसळावे म्हणजे मिश्रणाची किंमत 3 रुपये 8 पैसे होईल. बघा, याला एलिगेशन मेथडने आपण सोडतो. काय करायचं बघा, 3 रुपये 20 पैसे, 3 रुपये 20 पैसे म्हणजे आपण याला लिहू शकतो 320 पैसे. किती पैसे? 320. पैशामध्ये सगळ्याला लिहून टाकू, म्हणजे बघा 3 रुपयाचे 300 पैसे आणि 20 म्हणजे किती झाले? 320 पैसे. त्याच्यानंतर हे जे आहेत यांना 290 पैसे लिहिणार, 290 पैसे. ठीक आहे. आणि हे ते जे आहेत 308 पैसे, याला मधामध्ये लिहायचं, याला यायचा मधामध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे लिहिलं. त्यानंतर काय करायचं बघा, याच्यामधून हे वजा करा, म्हणजे 320 मधून 308 गेले, किती उरले रे? तर 12 उरले. आणि याच्यामधून हे वजा करा, तर बघा 308 मधून 290 गेले तर किती उरले? तर 18 उरले. किती उरले? 18. ठीक आहे. बघा, त्याच्यानंतर याला काटपीट करू विद्यार्थी मित्रांनो. साइन 3 18 आणि साइन 2 12. तर हा जो रेशो निघालेला आहे तर हा त्यांच्या प्रमाणाचा रेशो निघालेला आहे 3:2. काय? 3:2 या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे. काय करायचं, आधीचे जो आपण 2 मिसळवणार आहोत ते लिहून घ्यायचं वर, आणि जो मिश्रण तयार होणार आहे त्याला लिहायचं मधामध्ये. अशा प्रकारे वजाबाकी करायची आणि तो रेशो तुम्हाला मिळेल. ठीक आहे. बघा, व्यवस्थित सोडवायचं आहे, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. आणि मॅथ जो आहे विषय हा तुम्हाला एकदम तुमचा स्कोर वाढवणारा विषय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, नंतरचा प्रश्न, एक्स वाय आणि झेड यांच्या गुंतवणुकीचे गुणोत्तर. बघा, एक्स वाय आणि झेड यांच्या गुंतवणुकीच्या कालावधीचे गुणोत्तर आहे. हा कालावधी आहे, कालावधीचे गुणोत्तर आहे 5:3:4 व त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर आहे 6:9:8. तर त्यांच्या गुंतवणुकीचे गुणोत्तर किती? ओके. आता हा प्रश्न सोडवायचा आपल्याला. काय करा बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हे मान्य करताना नेहमी काय करतो बघा, एकतर त्याची गुंतवणूक आपण लिहितो, गुंतवणूक आपल्याला माहित नाही, तिघांची गुंतवणूक माहित नाही. त्यानंतर बघा त्यांचं मुदत, आपण मुदतीचा गुणोत्तर जरी आपण पाहिला तर त्यांच्या कालावधीचा गुणोत्तर आहे 5:3 आणि 4 असं जरी मांडणी केलं. त्यानंतर बघा ह्या दोघांचा गुणाकार जरी केला, गुंतवणूक गुणिला मुद्दल. बघा, जर आपल्याला नफा काढायचा आहे, नफा बरोबर काय होतो? तर नफा बरोबर गुंतवणूक गुणिला मुदत किंवा काळ असतो. ठीक आहे. मग आपल्याला याच्या वेळेस गुंतवणूक दिली नाही, म्हणजे मुदत सोबत तुम्हाला गुणाकार करायसाठी दिलेलं नाहीये, तर नफा इथं असणार. नफ्याचे गुणोत्तर बघा, नफ्याचे गुणोत्तर आहे 6:9:8. ठीक आहे. मग आपल्याला काय करावं लागेल बघा, याचा गुणाकार करून आपण याला हाय काढत असतो. मग एक्स काढण्यासाठी आपल्याला नफ्याच्या गुणोत्तराला मुदतीच्या गुणोत्तराने भाग द्यावा लागेल. आपण ते भाग देऊ. ठीक आहे. बघा, इथे भाग देतो मी 6/5. बघा, 6/5. त्यानंतर 9/3, 9/3 आणि नंतर 8/4, 8/4. ठीक आहे. बघा, भाग देऊ. आता भाग दिल्यानंतर आपल्याला याचं उत्तर निघून जाईल. बघा, 5 1 5
5 1 5 किती उरले तर बघा 5 उरले, 5 1 उरला आणि पॉईंट दिला 5 दुने 10, 1.2 वेळा भाग गेला. त्यानंतर बघा 3 1 3 3 3 9, त्यानंतर 4 1 4 4 दुने 8. ठीक आहे, बघा अशा प्रकारे त्याचं गुणोत्तर निघालेलं आहे. पण असं गुणोत्तर आपल्याला दिसत आहे का? नाही. मग पुन्हा काटपीट करा. बघा इथे पॉईंट आहे, हा पॉईंट काढण्यासाठी आपण याला फक्त 12 लिहू, याला तुम्ही 30 लिहू शकता आणि याला 20 लिहू शकता. मग हे कशा प्रकारे लिहिले बघा, इथं पॉईंट असल्यामुळे या पॉईंटच्या हिशोबावर पॉईंटच्या नंतर एक अंक आहे म्हणून आपण याला 0 0 दिला. आता काटपीट करू. बघा 2चा भाग जाईल विद्यार्थी मित्रांनो, बेसक 12 आणि 15 दुने 30 आणि 10 दुने 20. ठीक आहे, बघा 6:15:6:15:10 म्हणजे याचा गुणोत्तर आलाय 6:15:10. 6 15 10. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे त्यांच्या गुंतवणुकीचा गुणोत्तर, गुंतवणुकीचा गुणोत्तर कितीला? 6:15:10. ठीक आहे, अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघूया नंतरचा प्रश्न. बघा विद्यार्थी मित्रांनो, नंतरचा प्रश्न आहे. तर बघा त्यानंतरचा प्रश्न आहे, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ज्याचा परिघ 121 चौरस सेमी क्षेत्रफळ असलेल्या चौरसाच्या परिमिती एवढा आहे. याला असं म्हणायचं, प्रश्न असा आहे की एका वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे हा वर्तुळ आहे, या वर्तुळाचं क्षेत्रफळ किती ज्याचा परिघ 121 क्षेत्रफळ असलेल्या 121 चौरस सेमी क्षेत्रफळ असलेल्या चौरसाच्या परिघा एवढा म्हणजे परिमिती एवढा आहे असं म्हटलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या चौरसाचा क्षेत्रफळ दिलाय, तर क्षेत्रफळाला परिमिती काढायची आहे. परिमिती काढण्यासाठी काय करा तुम्ही, तर आपल्याला परिमिती काढण्यासाठी आधी या चौरसाची बाजू माहीत असणे आवश्यक आहे. मग बघा चौरसाचा क्षेत्रफळ बरोबर काय होतो, तर बाजूचा वर्ग. काय होतो? बाजूचा वर्ग. मग क्षेत्रफळ दिलेलं आहे 121. हा 121 कोणाचा वर्ग आहे रे? 11चा वर्ग आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो या चौरसाची बाजू किती आहे, तर 11 आहे. किती आहे? चौरसाची बाजू 11 आहे. आणि चौरसाची बाजू जर 11 असेल तर चारही बाजू समान असतात. म्हणजे 11 11 11 11 11 गुणिला 4 म्हणजे 44 परिमिती असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? परिमिती. 44 परिमिती असायला पाहिजे. कोणाची? चौरसाची. चौरसाची परिमिती 44 आहे. आणि आपल्याला म्हणलं आहे चौरसाची परिमिती आणि वर्तुळाची परिघ सारखा आहे, म्हणजे याचाही परिघ असायला पाहिजे 44 असायला पाहिजे. ठीक आहे, मग बघा विद्यार्थी मित्रांनो, 44 असायला पाहिजे. आपल्याला म्हटलेलं आहे मग त्या वर्तुळाचा क्षेत्रफळ किती. आपल्याला वर्तुळाची परिमिती मिळाली. आणि लक्षात ठेवा, जर एखाद्या वर्तुळाची त्रिज्या 7 असेल तर त्याची परिमिती 44 असते आणि त्याचा क्षेत्रफळ 154 सेंटीमीटर स्क्वेअर असायला पाहिजे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर 154 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, हा बेस 7 144 आणि 154 हा फिक्स असते. बघा जर हे दुप्पट झाली, समजा त्रिज्या जर दुप्पट झाली म्हणजे 14 झाली, तर याचा परिघही दुप्पट होणार. म्हणजे परिघ किती व्हायला पाहिजे? 88 व्हायला पाहिजे. आणि याचा क्षेत्रफळ 4 पट होतो, म्हणजे त्याच्या स्क्वेअर पट वाढत असतो. मग स्क्वेअर पट वाढतो म्हणजे 4 पट गुणिला 4 करा. 4 चौ 16 6 हातचा 1, 4 पंचे 20 21 1 हातचे 2, 4 1 4 2 6. जर त्रिज्या 14 असेल तर त्याचा क्षेत्रफळ किती झाला पाहिजे? 616. सूत्र न वापरता तुम्ही वर्तुळाचा सूत्र न वापरता अशा प्रकारे क्षेत्रफळ काढू शकता, परिघ काढू शकता. परिघ दिला असेल तर त्याची त्रिज्या पण काढू शकता. ठीक आहे, चला तर या प्रश्नाचं उत्तर आहे 154 चौरस सेमी. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, हा 2 संख्यांचा मसावी 4 व लसावी 150 आहे. त्यापैकी एक संख्या 25 असेल तर दुसरी संख्या किती? बघा हा प्रश्न सोडवायचा आहे. तर बघा याचं सूत्र आहे
लसावी गुणिला मसावी बरोबर पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या असं सूत्र असते। बघा लसावी दिले आपल्याला किती दिलंय, लसावी दिली आहे 150 आणि मसावी किती दिली आहे 4 बरोबर एक संख्या दिली आहे 25, दुसरी दिलेली नाही, दुसरी संख्या दिलेली नाही। मग दुसरी संख्या काढायची आहे तर 25ला आपण याच्या भागाकारामध्ये आणणार। बघा विद्यार्थी मित्रांनो 150 गुणिला 4 आणि भागिले काय करणार 25, ठीक आहे। त्यानंतर बघा 25 एक 25, 25 सक 150 आणि 6 चौक 24, तर ते दुसरी संख्या किती असायला पाहिजे 24 असायला पाहिजे, किती 24 असायला पाहिजे। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे 24, किती आहे 24, ऑप्शन नंबर डी 24 उत्तर आहे, ठीक आहे। बघा अशा प्रकारे याही प्रश्नाचं उत्तर आपण काढलेलं आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया। बघा स्थिर पाण्यामध्ये बोटचा वेग 11 किलोमीटर आहे। बघा बोटचा वेग आहे, बोटचा वेग स्थिर पाण्यातील किती आहे 11 किलोमीटर प्रति तास, 11 किलोमीटर प्रति तास आहे। जर बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालला, म्हणजे जिथे प्रवाह वाहत आहे त्याच्या विरुद्ध दिशेने जात आहे बोट, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 2 तासामध्ये 19 किलोमीटर अंतर पार करते, तर प्रवाहाचा वेग किती। बघा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दिलाय डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम, डिस्टन्स किती दिलाय रे तुम्हाला 19 किलोमीटर, किती 19, आणि स्पीड दिलेली नाही तुम्हाला, दिलेला आहे त्याचा वेळ दिलाय, तुम्हाला स्पीड काढायची आहे, स्पीड काढायची आहे आणि टाइम दिलाय 2 तास। हे जर इकडे आणला तर 19/2 म्हणजे तर 9 दुने 18, 9.5 आपण म्हणू शकतो। त्या बोटचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे तर 9.5 किलोमीटर प्रति तास, 9.5 किलोमीटर प्रति तास त्या बोटचा वेग आहे। पण आपल्याला म्हणलेलं आहे की बोटचा स्थिर पाण्यातील वेग 11 किलोमीटर आहे, किती आहे 11 किलोमीटर। विद्यार्थी मित्रांनो प्रवाहाच्या विरुद्ध जर एखादी बोट जात असेल तर प्रवाहाचा वेग त्या बोटच्या वेगामधून वजा केला जात असते। मग आपण म्हणू शकतो की हा जो आहे हा वेग जो आहे प्रवाहाचा, तो वेग बोटच्या वेगातून प्रवाहाच्या वेगातून बोटचा वेग मायनस करून झालेला आहे। म्हणून बघा आपण काय करणार तर हा वेग इथून मायनस करू, म्हणजे आपल्याला प्रवाहाचा वेग मिळेल। म्हणजे बघा आपण म्हणू शकतो की y प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे y बरोबर b मायनस p असते, काय असते b मायनस p म्हणजे बोट मायनस प्रवाह। बघा y ची किंमत किती आली तर 9.5 आली। त्यानंतर बघा बोटचा वेग किती आहे रे 11 मायनस प्रवाहाचा वेग आपल्याला काढायचा आहे। मग बघा हा इकडे जाणार p बरोबर 11 मायनस 9.5 म्हणजे किती रे 1.5 आणि p म्हणजे काय आहे प्रवाह आहे। अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढा। अशा लांबल्याचं काढायची गरज नाही, आपण सरळ त्याला काढू शकतो, पण मी तुम्हाला नवीन विद्यार्थी असतील तरी एकदम नवीन तयार सुरू असेल त्यांनाही समजेल अशा प्रकारे व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। नाहीतर सरळ हे इथून मायनस केलं असतं तरी हे लिहायची गरज नाही, ठीक आहे। पण तुम्हाला हे समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये बोट आणि प्रवाह याच्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या दिशेचा वेग हे समजणे खूप महत्त्वाचं आहे। जर आपण प्रवाहाच्या दिशेने जात असलो तर प्रवाहाच्या दिशेचा वेग म्हणजे x पकडायचं आणि प्रवाहाच्या दिशेचा वेग म्हणजे b + p म्हणजे बोट आणि प्रवाहाचा वेग काय होणार प्लस होणार, आणि प्रवाहाच्या विरुद्ध असेल तर आपण y आणि y मध्ये b - p होत असतो, ठीक आहे। अशा प्रकारे होणार। चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया। याचं उत्तर आलेलं आहे 1.5 किलोमीटर प्रति तास प्रवाहाचा वेग, ओके। त्याच्यानंतर बघा प्रश्न, दोन रेल्वे 380 मीटर व 160 मीटर लांबीच्या आहेत। त्या दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेने अनुक्रमे 70 किलोमीटर प्रति तास व 38 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असल्यास एकमेकींना किती वेळात ओलांडतील। बघा हा जर आपल्याला काढायचा असेल तर सूत्र आहे डिस्टन्स बरोबर स्पीड इंटू टाइम, ठीक आहे। म्हणजे अंतर बरोबर वेळ गुणिला वेग। बघा विद्यार्थी मित्रांनो
डिस्टन्स अंतर नेहमी हा प्लस होत असतो. मग आपण याला आधीच प्लस करू. 380 आणि हे किती तर 160, हे दोघांची जर बेरीज केला तर बघा विद्यार्थ्यांना 540 किती होणार 540 किती होईल 540. दोघांचा अंतर बघा 0.74 किती 540, यांचं अंतर 540 आला. आणि बघा लक्षात ठेवा दोनही रेल्वे एका दिशेला जात असतील तर त्यांचा वेग काय होतो मायनस होतो. दोनही रेल्वे एका जागेवरून दोन वेगवेगळ्या दिशेला जात असतील तर त्यांची स्पीड काय होते प्लस होतो. आणि दोन रेल्वे दोन ठिकाणाहून एक दुसऱ्याकडे येत असतील तर त्यांची स्पीड काय होते प्लस होत असते. हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. ठीक आहे, हे माहीत असणे आवश्यक आहे. त्यानंतर बघा आता आपण याचा अंतर प्लस केलेला आहे. अंतर प्लस केला त्यानंतर यांची स्पीड पण प्लस होईल. मग स्पीड जर प्लस झाली तर बघा 70 आणि हे किती तर 108 किती 108 स्पीड होईल आणि टाइम. ठीक आहे, बघा याचा अंतर मीटरमध्ये आहे. कशामध्ये आहे मीटरमध्ये. आणि याची जे स्पीड आहे हे कशामध्ये आहे किलोमीटर प्रति तासमध्ये आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो युनिट समान असणे आवश्यक आहे. जर अंतर मीटरमध्ये असेल तर स्पीड ही मीटर सेकंदमध्ये असणे आवश्यक आहे. मग नसेल तर त्याला तुम्हाला बदलावं लागेल. बदलण्यासाठी काय करू शकतो आपण बघा बदलण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर गुणीला 5/18 करावा लागेल आणि हा टाइम. ठीक आहे, बघा 18 1 18 18 सख किती तर 18 सख 108. ठीक आहे, मग 5 छक्क 30 हे इकडे येणार 154 आणि 540 0 बरोबर का निघेल टाइम 0 0 कॅन्सल 3 1 3 18 3 54 म्हणजे 18 सेकंद काय लागेल तर त्या दोन गाड्या एकमेकींना ओलांडण्यासाठी 18 सेकंद एवढा वेळ लागेल. चल त्याच्यानंतर एक कार 25 मिनिटांमध्ये 30 किमी 250 मीटर अंतर पार करते तर कारचा ताशी वेग किती. ठीक आहे, बघा काय म्हणते एक कार 25 मिनिटांमध्ये 30 किलोमीटर आणि 250 मीटर जाते. आपण म्हणू शकतो या सगळ्याला 30 किलोमीटर आणि 250 सगळ्याचा सगळं आपण मीटरमध्ये जर कन्वर्ट केला किंवा याला सगळ्या जर आपण त्याला म्हणला किलोमीटरमध्ये तर याला आपण लिहू शकतो बघा 25 मिनिटांमध्ये ती किती दूर गेली तर 30.25 किलोमीटर किती 30.25 किलोमीटर गेली 25 मिनिटांमध्ये 30.25 किलोमीटर गेली. बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तासी वेग म्हणजे काय. तासी वेग म्हणजे एका तासामध्ये पार केलेला अंतर. मग आपण म्हणू शकतो की 25 मिनिटांमध्ये एवढा पार करते आपल्याला एका तासामध्ये काढायचं आहे. मग 60 मिनिट म्हणजे 1 तास होतात. 25 मिनिटांमध्ये एवढे अंतर पार केले तर 60 मिनिटांमध्ये किती करणार. ठीक आहे, 60 मिनिट म्हणजे आपण एका तासाला मिनिटामध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे, बघा तिरपा गुणाकार जरी केला आपण तर 30 याला पूर्णच्या पूर्ण पॉईंट काढून असं लिहितो आणि गुणीला 60 भागीला 2 25 आणि 2 शून्य हे 2 शून्य यासाठी वाढवले. इथले पॉईंट काढले पॉईंट नंतर 2 अंक होते म्हणून आपण इथं 2 शून्य वाढवले आहे. ठीक आहे, बघा 0 0 कॅन्सल. ठीक आहे, 25चा भाग देऊ शकतो. 25 10 250 25 10 250 बघा. त्यानंतर 25 1 25 किती उरले तर 5 25 दुने 50 किती उरले तर पुन्हा 2 उरले आणि 25 1 25. ठीक आहे, बघा गुणाकार करून 6 1 6 6 दुने 12 2 हातचा 1 6 1 6 1 7 आणि भागीला 10 आहे तर किती नंतर पॉईंट द्यायचा तुम्हाला 1 नंतर पॉईंट 72.6 किती 72.6. अशा प्रकारे त्याचा उत्तर काढू शकता 72.6. ऑप्शन नंबर ए 72.6. तर आपण म्हणू शकतो त्या कारचा ताशी वेग 72.6 किलोमीटर प्रति तास आहे. ठीक आहे, बघा इथं सूत्राचा वापर न करता थोडं त्याला विचार करून तुम्ही बिना सूत्राचा वापर करता या प्रश्नाला सोडवू शकता आणि असं एवढ्या लवकर सोडवू शकता. ठीक आहे, बघा त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा एका वसतिगृहामध्ये 315. ठीक आहे, एका वसतिगृहामध्ये
315 विद्यार्थ्यांना 48 दिवस पुरेल एवढे अन्न आहे. जर त्यामध्ये 45 विद्यार्थी समाविष्ट केले तर ते अन्न किती दिवस पुरेल असा ते अन्न किती दिवस पुरेल असा पाहिजे होता. ठीक आहे, ओके. तर दिवस पुरेल. ठीक आहे, तर किती दिवस केले तर किती दिवस पुरेल. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की 315 विद्यार्थ्यांना किती दिवस पुरते अन्न, तर 48 दिवस. मग याचा जर आपण गुणाकार केला तर तेवढे युनिट अन्न असायला पाहिजे. आणि याचा गुणाकार करायचा नाही, फक्त गुणाकारामध्ये लिहिलं आपण. बघा 315 विद्यार्थ्यांना 48 दिवस पुरेल एवढे अन्न आहे. जर याच्यामध्ये म्हणजे 315 मध्ये किती मिळवले, तर बघा 315 मध्ये 45 मुलं पुन्हा समाविष्ट केले तर 0 किती होणार, 360 मुलं. किती होणार, 360. मग हेच अन्न 360 मुलांना, किती मुलांना, 360 मुलांना किती दिवस पुरेल. ठीक आहे, अशा प्रकारे मांडणी केली. आता बघा काटपीट करू. 12चा भाग जाईल, 12 त्रिक 36 0, त्यानंतर 12 चौ 48. बघा त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो 5चा भाग जाईल, 5 छक 30, 5 7 35, नाही सॉरी 5 छक 30, पुन्हा 5 छक 30, 5 छक 30 किती उरले, तर बघा 5 छक 30 आणि 5 तारीख 15. ओके, 2चा भाग जाईल, 2 त्रिक 6 आणि 2 दुने 4, 3 1 3, 3 दुने 6, 3 1 3, 21 दुने 42, 21 दुने किती, 42 दिवस पुरेल. 42 दिवस किती दिवस, तर बघा 42 दिवस ते अन्न पुरेल. ठीक आहे, अशा प्रकारे हा प्रश्नाचं उत्तर आपण सोडवू शकतो. 42 दिवस. बघा विद्यार्थी मित्रांनो, झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, प्रथम 31 विषम संख्यांची सरासरी किती. प्रथम 31 विषम संख्यांची सरासरी काढायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रथम 31 विषम संख्यांची सरासरी जर काढायची असेल तर त्याचा उत्तर 31 असायला पाहिजे. हे कसं तुम्हाला सांगून ठेवतो. प्रथम विषम संख्यांची सरासरी जर विचारला तर प्रश्नामध्ये जे संख्या दिली असेल तोच त्याचा उत्तर असते. बघा ती सोडून दाखवतो. सूत्र काय आहे तुमचं, बघा सूत्र जर आपल्याला सोडायचं आहे तर फर्स्ट नंबर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या आणि भागीला 2, शेवटची संख्या भागीला 2 हा सूत्र आहे. मग पहिली विषम संख्या 1 असायला पाहिजे, आणि प्लस काय असायला पाहिजे, प्लस शेवटची विषम संख्या म्हणजे बघा 31वी विषम संख्या. 31 गुणिला जर 2 केल्या तर 31 दुने 62 किती, 31 दुने किती 62, 31 दुने 62. पण 62 ही विषम संख्या नाही घ्यायची आहे, त्याच्या आधीची विषम संख्या घ्या. म्हणजे कोणती, 61. इथं 61 जरी घेतले आणि भागीला 2 केले तर बघा 61 आणि 1 किती, 62 भागीला 2 म्हणजे किती आला उत्तर 1. पण मी असं तुम्हाला म्हणेन विद्यार्थी मित्रांनो, प्रथम पहिल्या शब्द दिला असेल, पहिल्या विषम संख्यांची सरासरी. बघा पहिल्या विषम संख्यांची सरासरी दिली असेल तुम्हाला, तर विषम संख्यांची सरासरी काढायची असेल तर इथं जी संख्या असते तेच तुमचं उत्तर असायला पाहिजे 31. जर तुम्हाला म्हटलं असता प्रथम सम 31 संख्यांची सरासरी, तर फक्त काय करायचा, 31 मध्ये 1 प्लस करायचा म्हणजे उत्तर आला असता तुमचा 32. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणजे ते सांगून दे तुम्हाला. ओके, बघा समसंख्याची सरासरी काढायची असती तर पहिली सम किती असते रे, 2. ठीक आहे ना, 31 दुने 62 म्हणजे दुसरी शेवटची सम काय असते, 62. 31वी सम काय असते, 62. हे किती झाले रे, 64 आणि भागीला 2 म्हणजे किती रे, 32. मग हे काढण्यापेक्षा सरळ तुम्हाला सांगितला विषम संख्या प्रथम विषम संख्या सरासरी काढायची असेल तर तोच उत्तर असते, आणि सम काढायचं असेल तर फक्त त्याच्यामध्ये किती प्लस करायचं, 1 प्लस करायचं. अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 31. त्याच्यानंतरचा प्रश्न बघू विद्यार्थी मित्रांनो. बघा 6 संख्या 2x, x प्लस 2, x प्लस 5, x प्लस 8, x प्लस 11, x प्लस 14, त्यानंतर x प्लस 17 यांची सरासरी 12.5 आहे. यांची सरासरी किती आहे, 12.5. बघा x
x+2 x+5 त्यानंतर x+8 त्यानंतर आहे x+11 त्यानंतर आहे x+14 x+ किती 14 आणि त्यानंतर आहे x+17 यांची सरासरी यांची काय म्हणलेलं आहे सरासरी यांची सरासरी बघा किती आहे तर सरासरी आहे 12.5 सरासरी आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जरी म्हणलं सरासरी म्हणजे काय असते तर मधातील नंबर सरासरी म्हणजे काय असते मधातील नंबर. तर बघा ह्या 3 संख्या जर सोडल्या आपण आणि त्यानंतर ह्या 3 संख्या सोडल्या तर मधातील नंबर याच्यामध्ये बघा काय असायला पाहिजे एक 9 असायला पाहिजे आणि 10 ह्या 2 मधातील नंबर आहेत. ठीक आहे आपण याच्यात मधातील नंबर काढतो याच्या मधातील नंबर किती आहे 9 आणि 10. ठीक आहे ओके याच्या मधातील नंबर 9 आणि 10 आहे पण मधामध्ये पाहिजे एकदम म्हणजे याचा अर्थ 9.5 म्हणजे x+9.5 ही सरासरी असायला पाहिजे x+9.5 ही सरासरी असायला पाहिजे. मग विद्यार्थी मित्रांनो x+9.5 ही सरासरी जर असेल या पूर्णच्या पूर्ण संख्यांची पण याच्यासाठी आपल्याला सरासरी म्हणले आहे 12.5 किती 12.5 सरासरी आहे. x ची किंमत जर काढतो म्हटलं तर आपण 12.5 मायनस 9.5 बरोबर 9.5 किती 9.5 म्हणजे x ची किंमत किती आली रे 3 x ची किंमत 3 आलेली आहे. ठीक आहे x ची किंमत 3 आली आणि आपल्याला म्हणलेलं आहे की पहिल्या 3 संख्यांची सरासरी किती. मग आपण आता पहिल्या 3 संख्यांची सरासरी काढू म्हणजे ह्या पहिल्या 3 संख्यांची सरासरी काढायची आहे आणि सरासरी म्हणजे काय असतं रे मधातील नंबर. मग ह्या 3 संख्यांच्या मधातील नंबर काय आहे रे x+5 x+ काय आहे 5 आणि x ची किंमत आपण किती काढली 3 मग इथं 3 ठेवा आणि हे 5 लिहा. अशा प्रकारे सरासरी मधातल्या संख्या ती पहिल्या 3ची सरासरी काय असायला पाहिजे 8 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे 8. ठीक आहे सरासरीच्या सूत्राचा वापर न करता हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो 8 या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. सरासरी पहिल्या 3 संख्यांची सरासरी किती आलेली 8 आलेली आहे. ठीक आहे ओके सरासरी म्हणजे मधातील नंबर. ओके त्याच्यानंतर बघा नंतरचा प्रश्न सोडवू. एका मिश्रणात हा इथं थोडं गडबड इथं जास्त शब्द नसून इथं कमी शब्द आहे कमी. ठीक आहे कमी शब्द आहे. ओके हा बघा एका मिश्रणात दूध आणि पाण्याचे गुणोत्तर 8:21 आहे. किती 8:21 दूध मिल्क आणि वॉटर. ठीक आहे दूध आणि पाण्याचे गुणोत्तर आहे 8:21 आहे. बघा जर त्यामध्ये पाण्यापेक्षा 26 लिटर दूध पाण्यापेक्षा 26 लिटर कमी असेल. बघा काय म्हणते कमी म्हणजे काय रे फरक. रेशो मधला फरक जरी काढला आपण तर रेशो मधला फरक आहे 13. आपण म्हणू शकतो दूध हे पाण्यापेक्षा 13 रेशो कमी आहे आणि ह्या 13 रेशोची किंमत लिटर मध्ये दिलेली आहे 26. किती दिलेली आहे 26 दिलेले आहे. तर मिश्रणामध्ये किती लिटर दूध आहे बघा 13 13 13 दुने 26 एक रेशो म्हणजे किती रे 2 एक रेशो म्हणजे 2 आणि या मिश्रणामध्ये 8 रेशो काय आहे दूध आहे म्हणून 8 गुणीला काय करणार 2 बरोबर 16 लिटर काय असेल 16 लिटर काय असेल रे दूध असेल. काय असेल दूध. आणि तुम्हाला पाणी विचारलं असता तर तुम्ही 21 गुणीला काय केले असते 21 गुणीला 2 बरोबर 42 लिटर काय असणार रे पाणी. काय असता पाणी. ठीक आहे तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 16 लिटर. दूध काय आहे 16 कारण पहिला बघा इथं शब्द काय आहे आधी दूध म्हणून पहिला रेशो कोणाचा असते दुधाचा. दुसरा नंतर काय आहे पाणी म्हणून काय असते हा पाण्याचा. ठीक आहे अंतर काढायचा होता अंतर. चला ह्याच्या नंतरचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. हा ए बी व सी यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर. ए बी व सी यांच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर दिले आहे तुम्हाला. बघा एबीसीच्या वर्तमान म्हणजे किती व्यक्ती आहेत रे 3 ए प्लस बी प्लस सी यांच्या वर्तमान वयाची सरासरी दिली आहे. काय दिले सरासरी दिली असेल तर तुम्हाला 60 गुणीला 3 का बरं 3 केला कारण किती व्यक्ती आहेत 3 व्यक्ती. किती आहेत 3 व्यक्ती आपण गुणीला 3 करा. ठीक आहे 6×3=18 180 असायला पाहिजे. ठीक आहे बघा तिघांच्या वयाची सरासरी दिली आहे मग त्यांच्या वयाची बेरीज काढायची आहे. बघा तुम्ही पाहिलं असाल ॲव्हरेज बरोबर सम भागीला नंबर म्हणजे सरासरी बरोबर बेरीज भागीला काय असते
त्यांची संख्या असते. मग तुम्हाला जर बेरीज काढायचा, सम काढायचा आहे तर ॲव्हरेज इंटू नंबर असा करतो आपण. मग बघा आपण काय केला, बेरीज काढायची आहे तर ॲव्हरेज गुणिला नंबर केला, संख्या केलेली आहे 180. त्यानंतर बघा बी व सी यांच्या वर्तमान वयाची सरासरी आहे. फक्त बी आणि सी यांचे वर्तमान वयाची बेरीज सरासरी किती आहे तर 50 आहे. 50 गुणिला 2 करा, कारण आता दोनच व्यक्ती आहेत. मगाशी 3 व्यक्ती म्हणून आपण 3 केलेला आहे, आता 100 आला. कायला 100. बघा इथं ए आणि बी ची बेरीज किती आहे 100 आणि एबीसी ची बेरीज किती आहे 180. म्हणून 180 मधून 100 वजा केले म्हणजे बी आणि सी वजा केले तर ए मिळणार. तर 180 मधून 100 गेले किती उरलेले 80 वर्ष. काय 80 वर्ष कोणाची वय असेल तर 80 वर्ष वय असेल एची 80 वर्षे वय असायला पाहिजे. ऑप्शन नंबर ए 80 वर्ष. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सोडवायचा आपण लिहून घेऊ. 662 भागीला 900 मायनस 562 भागीला 900 आणि प्लस आहे 462 भागीला 900. ठीक आहे. हा तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा प्रश्न आहे आणि सोडवायचा आपल्याला. आपण याच्यामध्ये बघा याचा जो छेद आहे, छेद जर सारखा असेल तर आपण सरळ त्याच्या अंशाची बेरीज असेल तर बेरीज करतो आणि जर अंशाची वजाबाकी असेल तर वजाबाकी करतो. बघा 662 मायनस 562 आणि प्लस कोणा किती होणार 462. विद्यार्थी मित्रांनो बघा 662 मधून जर आपण 562 मायनस केला तर 100 आणि हे किती तर 562 उरतील भागीला किती करणार 900. किती करणार 900. ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आता काय करणार, पॉईंटमध्ये उत्तर चाललं आपल्याला माहित आहे 0 पॉईंट. ठीक आहे 0 पॉईंट. तर सगळे इथं पॉईंट जर पाहिलं आपण तर 0 पॉईंट आहे. त्यानंतर बघा इथं पॉईंट दिल्यानंतर 0. आता भाग जाईल किती 0 कापून घेऊ. 90 आहे. 9 1 9 9 सक 54 म्हणजे बघा 54 562 उरलेला आहे आणि हे किती 90. 9 सक 54 वेळा भाग गेला. 54 म्हणजे 540. तर बघा 540 उरले किती रे 22 उरले. किती उरले 22. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो 6 वेळा भाग गेला. किती वेळा 6. म्हणजे ऑप्शन मध्ये जर पाहिला आपण तर एकाची तर 6 आहे म्हणजे ऑप्शन सी हा बरोबर असायला पाहिजे. तरी पण पुन्हा 0 दिला किती वेळा भाग जाईल तर 9 दुने 18 9 दुने 18. अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर एकच ऑप्शन आहे आणि त्याच्यानंतर 9 दुने 18 180 0 किती उरले रे 18 2 6 गेले 4 0 936 असा भाग जाईल 936 म्हणजे बघा पुन्हा 90 वेळा घेतला तर 936 360 वेळा भाग जाईल. पुन्हा 40 उरतील, पुन्हा 400 होतील, पुन्हा 936 अशा प्रकारे भाग जाईल आणि हा उत्तर येणार 0.624444 हा उत्तर येणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. त्याच्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, हा मुलाचे वजन 3 महिन्यात, बघा मुलांचे वजन 3 महिन्यात 3.2 किलोग्राम म्हणून किती वाढला रे 6 किलोग्राम. किती झाला 6 किलोग्राम झाला. बघा मुलाचे वजन 3.2 किलोग्राम वरून वाढून किती झाला 6 किलोग्राम झाला. तर बघा किती वाढला, जर किती वाढला हे काढायचं आहे तर आपण याच्यामधून हे मायनस करायचं आहे 3.2. मग विचार आपण काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, मायनस करताना 6 मधून सरळ 4 मायनस करा. जर 6 मधून 4 मायनस केले तर किती उरले 2. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर 10 मधून हे 2 मायनस करा म्हणजे 2.8 किलोग्राम वाढला. किती वाढला 2.8 किलोग्राम वाढलेला आहे. ठीक आहे. मग आपण म्हणू शकतो 3.2 वर 2.8 वाढला. सरळ लिहून आपण याला 32 वर किती वाढला 28 आणि टक्क्यात काढायचं गुणला काय करणार 100. ठीक आहे. 4 7 28 4 8 32. ठीक आहे. 700 भागीला 8 करायचं आहे. 700 भागीला 8 8 1 8 8 8 64 8 8 64 70 मधून 64 गेले 6 उरले 60 झाले. पुन्हा 8 8 7 56 किती उरले तर 4 उरले आणि पॉईंट दिला 8 5 40 म्हणजे 87.5% वाढ झालेली आहे. किती झालेली आहे 87.5% वाढ झालेली आहे. अशा प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर आहे
ऑप्शन नंबर बी 87.5. किती? 87.5. ठीक आहे. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न एका घनाची, त्याच्यानंतरचा प्रश्न हा, एका घनाची बाजू 19 सेमी आहे तर त्या घनाचे संपूर्ण पृष्ठफळ घन क्यूब, बघा क्यूब काढायचं आपल्याला, क्यूबचं काढायचं आहे. हा, अशा प्रकारे असणार क्यूब. ह्या क्यूबचा तुम्हाला पृष्ठफळ काढायचं आहे, पृष्ठफळ. ठीक आहे, पृष्ठफळ काढायचं आहे. सूत्र बघा, सूत्र काय असते? 6 गुणिला बाजूचा वर्ग. 6 गुणिला बाजूचा वर्ग. 6 गुणिला बाजू किती आहे रे? 21 आणि 19. बाजू किती आहे? 19 आणि 19चा वर्ग किती आहे? तर 361. याचा गुणाकार करू. 6 1 6, 6 6 36 6, हातचे 3, बरोबर ना? 6 3 18 3 किती रे? 21 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे चौरस सेंटीमीटर. 2166 म्हणजे 2166 चौरस सेंटीमीटर. हा सूत्र लक्षात असू द्या तुम्हाला. ठीक आहे, 6 गुणिला बाजूचा वर्ग. अशा प्रकारे घनाचा काय काढला आपण? पृष्ठफळ काढलेला आहे. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, 2166 त्याचा उत्तर आलेला आहे चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. त्याच्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा. त्यानंतरचा प्रश्न बघा. एका वृत्तचितीच्या पायाची त्रिज्या किती आहे? 70 सेंटीमीटर व उंची 14 सेंटीमीटर आहे तर त्याचे वक्र पृष्ठफळ किती? बघा, एका वृत्तचिती आहे आणि हिच्या पायाची त्रिज्या म्हणजे हे आहे. ठीक आहे, पायाची त्रिज्या म्हणजे समजा आपण एक डबा पकडला, ठीक आहे, तांदळाचा डबा. तर तांदळाच्या डब्याचा जो खालचा सरफेस किंवा वरचावाला आपण राऊंडवाला, त्याची त्रिज्या दिली आहे, म्हणजे ह्याची त्रिज्या दिली आहे. याची त्रिज्या दिली आहे 70 सेंटीमीटर आणि हे उंची दिली आहे. इथून उंची किती दिली आहे? तर उंची दिलेली आहे 14 सेंटीमीटर. तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढायचं आहे. वक्र म्हणजे बघा, आपण म्हणलं तर वक्र म्हणजे हा राऊंडवाला भाग. समजा आता आपल्याकडे आहे, नाही तर सांगितलं असं तुम्हाला. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे ओके, हे बॉटल आहे. आता याचा आपण हा फ्लॅटवाला भाग आहे, हा वाला. ठीक आहे, जर आपण ज्याला पाया म्हणतो, ज्याच्या आधारावर एखादी गोष्ट उभी असते, त्याला म्हणतो आपण पाया म्हणतो. मग पाया म्हणजे हा राऊंडवाला भाग जो दिसतो तुम्हाला, हा राऊंड. ठीक आहे, बघा हा आहे, याच्यामधला हा जो राऊंड आहे, हा वाला, याला आपण याची त्रिज्या म्हणजे याची त्रिज्या जी आहे ते किती आहे? 70 आणि याची उंची काढायची आहे आणि हे उंची दिली आहे. याचा वक्र पृष्ठफळ म्हणजे फक्त हे जो राऊंड आहे, हा वाला सभोवतालचा, ह्या राऊंड, हा जो बाहेरचा वाला भाग आहे, इकडे बघा, हा जो भाग आहे आणि हा सभोवताल, या भागाचा जो क्षेत्रफळ आहे तो आपल्याला काढायचा आहे. वक्र पृष्ठफळ बघा, वृत्तचितीचा एक संपूर्ण पृष्ठफळ पण निघते आणि वक्र पृष्ठफळ निघते. ठीक आहे, तर संपूर्ण पृष्ठफळ म्हणजे सभोवतालचा भाग, खालचावाला सरफेस आणि वरचावाला सरफेस, हा पूर्णच्या पूर्ण. पण वक्र म्हणजे फक्त जो गोलाकार राऊंड मध्ये असते बाहेरील बाजू, तो वाला आपण त्याला वक्र पृष्ठफळ म्हणतो. म्हणजे आपण याला आता सांगू शकत नाही, पण हा जो एवढा भाग आहे, पण हा पूर्णच्या पूर्ण राऊंड मध्ये, त्याला म्हणतात वक्र पृष्ठफळ. ठीक आहे, आता एल 2πr एल. ठीक आहे, तर बघा 2πr एच. ठीक आहे, काय असते तर 2πr एच. बघा त्यानंतर आता याची आपण 2πr एच. बघा 2 गुणिला 22/7 गुणिला त्रिज्या किती आहे रे? त्रिज्या 70 आणि एच हाईट किती आहे? 14. ठीक आहे, 2πr एच असते याची. त्यानंतर बघा 7 1 7, 7 दुने 14 पण काढला. 22 दुने 44, 44 आणि 2, 44 गुणिला 2 किती? 88. 88 गुणिला जर 70 केले तर बघा 0, 7 7 8 56, 6 हातचे 5, 7 8 56, 56 आणि 56, 56 आणि 5 किती होणार रे? तर 56 आणि 5 किती? तर 61. म्हणजे 6160 चौरस सेमी त्याचा वक्र पृष्ठफळ असेल. का असेल? वक्र पृष्ठफळ असेल 6160. ठीक आहे, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. त्याच्यानंतर बघा 2-3 प्रश्न उरले आपले, ते पण उत्तर काढूया. त्याच्यानंतर बघा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो,
हा बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर बघा, दोन संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 5:6 आहे व त्यांचा गुणाकार बघा, गुणाकार म्हणल्यावर आपण यांचा गुणाकार करायचा. 5:6 किती होणार? 5×6 = 30. बघा, जर संख्यांचा गुणोत्तर दिला आणि त्याचा गुणाकार म्हणला तर त्याचं रेशोचा आपल्याचा गुणाकार काढायचा आहे. बघा 1920. ठीक आहे. बघा 0 0 कॅन्सल, 3 1 3, 3 6 18, 3 6 18 किती उरले? तर एक उरले, 312. बघा, एक रेशोची किंमत किती आली? 64. पण विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं गुणाकार केलेला काय केलं आहे? गुणाकार आहे याचा, म्हणून एक रेशो काढण्यासाठी आपल्याला याचा वर्गमूळ काढावा लागेल. काय काढावं लागेल? वर्गमूळ. आणि म्हणून एक रेशोची किंमत किती असते? 8. किती? 8. आपल्याला काय म्हणलं आहे? त्या संख्यांची बेरीज किती? तर बेरीज काढण्यासाठी बघा, रेशोची करायची बेरीज. 5 आणि 6 किती? 11. आणि एक रेशो किती आहे? 8. म्हणून 11 × 8 बरोबर किती? 88. त्या रेशोची बेरीज असेल. का असेल? रेशोची बेरीज. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. चला, त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. शेवटचे 2 प्रश्न उरले आपले, ते करून घेऊ. त्याच्यानंतरचे प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, एका पिशवीत किती आहेत? तर 441 रुपये आहेत. त्यामध्ये असलेल्या 50 पैसे, 25 पैसे व 20 पैशांच्या शिक्क्याचे गुणोत्तर बघा, लिहून घेऊ आधी. किती? 50 पैसे, त्यानंतर 25 पैसे, त्यानंतर किती? 20 पैसे. यांचे गुणोत्तर 4:3:2 आहे. ठीक आहे. बघा, याचा जर गुणाकार केला तर 4 किती? हे 200 पैसे झाले. त्यानंतर हे 75 पैसे झाले. किती झाले? 75 पैसे. आणि हे झाले किती? तर 40 पैसे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, यांची एकूण संख्या दिली आहे. काय दिली आहे? एकूण संख्या दिलेली आहे. त्याच्यामुळे आपण याची काय करणार? बेरीज. 200 आणि हे जर पाहिला 200 तर हे 315. किती होणार रे? 315 व्हायला पाहिजे. किती? 315 व्हायला पाहिजे. 315 म्हणजे दिलेलं आहे तुम्हाला 441. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे पैशामध्ये आहे, हे रुपयामध्ये आहे. आणि गुणोत्तरमध्ये तुम्हाला गुणोत्तर म्हणजे युनिट समान पाहिजे. युनिट समान नाही, म्हणून तुम्हाला याला पैशामध्ये बदलावं लागेल. पैशामध्ये बदलवण्यासाठी फक्त काय करायचं? समोर 2 शून्य लावायचे. समोर 2 शून्य लावायचे. आता आपल्याला म्हणलं आहे 25 पैशाचे शिक्के किती? 25 पैशाच्या शिक्क्याची संख्या किती? मग 25 पैशाच्या शिक्क्याची संख्या काढायची आहे तुम्हाला. तर 25 पैसे शिक्क्याचे किती आहे रे? 25 पैशाचे शिक्के कोणते आहेत? तर 25 पैसे सेकंड नंबर. 3 रेशो आहेत, म्हणून 3 ची किंमत काढायची. 3 म्हणजे किती? बघा, तिरपा गुणाकार काढू. 4 4 1 0 0 आणि गुणीला काय करणार रे? 3/315. ओके. बघा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काटपीट करू शकतो आपण. 5चा पण भाग देऊ शकतो. 5चा जर भाग दिला तर 5 8 40. किती उरले? 4. 5 8 40 आणि 5 2 10 0. ठीक आहे. तर बघा, त्यानंतर 5 6 30 आणि 5 3 15. ओके. पुन्हा 3चा भाग जाईल. 3 1 3, 3 2 6, 3 1 3. 21 किती वेळा भाग गेला? तर किती वेळा भाग गेला? 21 वेळा. बघा, 21 1 21, 21 21 1 21 आणि 21 चो 84. 21 चो 84. 88 मधून 84 गेले. किती उरले? 88 मधून 84 गेले, 42 शून्य उरला. आणि 21 दुने 42 म्हणजे 420. किती शिक्के असायला पाहिजे? 420 शिक्के असायला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर 25 पैशाचे शिक्के किती? तर ऑप्शन नंबर डी 420 शिक्के असायला पाहिजे. ठीक आहे. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न, एका शेतात 23 सोडून सर्व बदक, 28 सोडून सर्व कोंबड्या, 29 सोडून सर्व गायी आहेत. तर शेतात प्राणी व पक्षी म्हणून पायाची संख्या किती? ठीक आहे. इथं सोडून आहे, वरून नाही, सोडून. ठीक आहे. ओके. बघा काय करायचं, आपण हा प्रश्न सोडवताना सर्वचे सर्व एकूण पकडायचं. एकूण समजा मी म्हणलं की एकूण प्राणी व पक्षी मिळून काय आहेत? एक्स आहेत. मग एक्स सर्व बघा, एक्स मायनस काय करू आपण? 23. कारण एकूण मधून जर 23 मायनस केला तर बाकीचे उर्वरित काय असायला पाहिजे? बदक असायला पाहिजे. एक्स मायनस आपण करणार 28.
म्हणजे एकूण मायनस 28 केले म्हणजे उर्वरित असायला पाहिजे कोंबड्या आणि x मायनस केला आपण 29 म्हणजे उर्वरित असायला पाहिजे गाई. ठीक आहे. काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे मांडणी केले. जर 3 प्रकारचे प्राणी किंवा पक्षी असतील तर आपण लिहायचं 2x, एक कमी करून लिहायचं आहे आणि बरोबर यांची बेरीज करा. 8 आणि 9 किती 17, 17 आणि 20ची 0 हाचे 2 80. ठीक आहे. 80 आला. x ची किंमत बे 1 बे 40 दुने 80. आपण म्हणू शकतो की सर्वचे सर्व बदक कोंबड्या आणि गाई मिळून किती आहेत 40 आहेत. ठीक आहे. बदक कोंबड्या आणि गाई मिळून 40 आहेत. मग आपण जर म्हणला की 40 पैकीमधून 23 जर मायनस केला तर उरले किती 17. म्हणजे एकूण मधून जर 23 मायनस केला तर उर्वरित किती आहेत 17 काय असायला पाहिजे बदक. आणि बदकाचे पाय किती असतात रे 2 म्हणजे किती झाले 34. असे किती पाय आहेत बदकाचे 34. तर बघा 40 मायनस जर 28 केला 40 मायनस 28 तर किती उरले 12. म्हणजे 12 काय असायला पाहिजे 40 मधून 28 सोडून काय आहेत बाकीचे कोंबड्या आणि कोंबड्याचे पाय किती असायला पाहिजे 2. कोंबड्याचे पाय 2 म्हणजे किती 24. 12 दुने 24. उरले काय बघा 40 मायनस 29 जरी केला तर 11. 11 काय असायला पाहिजे गायी असायला पाहिजे आणि प्रत्येक गायीचे 4 पाय. प्रत्येक गायीचे किती 4 पाय म्हणजे 44. अशा प्रकारे बघा बदकाचे 34 पाय, त्यानंतर कोंबडीचे 24 पाय आणि गायीचे 44 पाय. अशा प्रकारे 4 1 4 4 2 8 4 3 12 2 हातचा 1 5 आणि 5 10 102 पाय असायला पाहिजे. सर्व पक्षी आणि प्राण्यांचे पाय किती तर 102 पाय असायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण 25चे 25ही प्रश्नाचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो पेपर आपण घेतलेला होता त्या पेपरचा पूर्णच्या पूर्ण 25 प्रश्नाचं विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा. प्रत्येक प्रश्नाला एकदम व्यवस्थित चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा प्रकारे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त स्टुडंटपर्यंत शेअर करा. आपण आपल्या पोलीस भरती जे मुलं करतात त्यांच्यासाठी दंगल सिरीज याच्यामध्ये काही व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. तुम्हाला जर त्याच्यामधून काही फायदा होईल तर ते व्हिडिओ बघा. तुम्ही आमच्या RW अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्टमध्ये ते दंगल सिरीजचे 10 व्हिडिओ तसेच वर्दी सिरीजचे काही व्हिडिओ असे मॅथचे बरेच व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तुम्हाला त्याचा फायदा होईल, तुम्ही ते बघा. विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा तुम्हाला या वर्षीच्या होणाऱ्या पोलीस भरतीकरिताच खूप खूप शुभेच्छा. खूप अभ्यास करा, मेहनत करा, ग्राउंड व्यवस्थित करा, अभ्यास पण मेहनत व्यवस्थित करा, रोज पेपरची प्रॅक्टिस करा आणि यावर्षी वर्दी घेऊन आपल्या आईवडिलांचं स्वतःचं नाव रोशन करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती.